बापरे! मला ॲड्रेसच मिळत नव्हता आणि कळेना इथे ही बिल्डिंग आहे, ए विंग का बी विंग, कुठल्या रस्त्याने जायचं, कारण यू-टर्न नव्हता. त्याच्यामुळे फायनली मी पोहोचली आहे, मी वेळेत आहे, मला खूप बरं वाटतंय, कारण इतके इंटरव्ह्यूज चालू आहेत माहिती आहे, बॅक टू बॅक अगबाई अरेच्या 2साठी. त्यामुळे हुश, एक मिनिट, हुश वगैरे नंतर. आधी हेलो, हाय, मी सोनाली कुलकर्णी, आय लव्ह यू ऑल. हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि ऐकताय ना, बघताय ना. मला खूप काही काही सांगायचं आहे, मनात अशा भावना दाटून आलेल्या आहेत, पण मी जरा भावनांना चॅनलाइज करते. म्हणजे भावना नावाच्या मुलींना नाही. आवडला पीजे, थँक्यू. मला ना माझ्या नाटकाबद्दल सांगायचं आहे. गर्दिश में तारे नाही, ते आत्ता चालू असलेलं हिंदी नाटक आहे. आय एम टॉकिंग अबाउट व्हाईट लिली आणि नाईट रायडर. माझं अतिशय आवडतं नाटक. म्हणजे हे नाटक अगदी सुरुवातीला जेव्हा आलं रंगभूमीवर तेव्हापासून तुमच्यातल्या खूप जणांना माहिती असेल, हे नाटक ओरिजिनली रसिका जोशी आणि मिलिंद फाटक करायचे. म्हणजे त्या दोघांनीच लिहिलं होतं, त्या दोघांनीच दिग्दर्शन केलं होतं आणि ते दोघं काम करायचे. या नाटकाचा मी सुरुवातीचा प्रयोग पाहिला होता एकदा आणि मी जबरदस्त फॅन झाले त्या नाटकाची. मी सुरुवातीचा कुठला तरी प्रयोग पाहिला होता आणि कट टू 100वा प्रयोग. पण मधल्या दरम्यान जे काही प्रयोग झाले मुंबईत, पुण्यात, तेव्हा ना मी माझ्या खूप मित्रमैत्रिणींना सांगायचे की प्लीज जा, हे नाटक बघा, खूप छान आहे. कोणाचं लग्न ठरलेलं असेल तर त्यांना मी गिफ्ट म्हणून ते नाटक दाखवायचे, किंवा कोणाचा बर्थडे असेल तर मी म्हणायचे नाही नाही, तुम्ही हे नाटक बघा, हीच माझी गिफ्ट आहे तुम्हाला. मी अक्षरशः थिएटरवरून 10 तिकीटं 15 तिकीटं असं उचलायचे आणि माझ्या मित्रमैत्रिणींकडे पाठवायचे की हे नाटक बघा. कारण या नाटकाचं स्क्रिप्ट, ज्याला आपण आपल्या मराठी भाषेत संहिता म्हणतो, ती खूप खूप छान होती. आणि मग मी 100व्या प्रयोगाला रसिकासाठी, मिलिंदसाठी आणि त्यावेळेचे निर्माते दिनू पेडणेकर या तिघांसाठी गिफ्ट घेऊन गेले. आणि तेव्हा माझ्याबरोबर स्पेशल गेस्ट होते. ते कोण होते? ते होते माझे होणारा नवरा. म्हणजे तेव्हा माझं अफेअर चालू होतं, किंवा अतिशय आपल्या भाषेत बोलायचं झालं तर आय वॉज डेटिंग नचिकेत. तर त्याला मी सांगितलं होतं की तू चल, आपण एका नाटकाला चाललो आहे, मराठी नाटकाला. मला तो खूप आवडायला लागला होता, माझा जबरदस्त क्रश वगैरे होता नचिकेतवर. पण त्याला मी सांगितलं की तू चल व्हाईट लिली बघायला, तू फीडबॅक दे मला, आणि तुझा फीडबॅक आवडला तर मी विचार करेन की लग्नाचं काय करायचं आपल्या, हो म्हणायचं का नाही. तर तो म्हणत होता तारा तारा, असं म्युझिक वाजलं त्याच्या मनात आणि त्याला वाटलं काय म्हणणं काय आहे या मुलीचं. म्हणजे आपण हे नाटकाच्या फॉर बोलायचं आहे का अगेन्स्ट बोलायचं आहे. पण तो पण खूप खूप खरं बोलणारा मुलगा आहे, मला खूप आवडणारा मुलगा आहे माझा नवरा. तर तो आला नाटकाला आणि त्याला इतकं आवडलं नाटक, कारण मी त्याच्या शेजारी बसून 100वा प्रयोग बघत होते. तर मी परत एकदा प्रेमात पडले. म्हणलं मी ज्या नाटकाच्या प्रेमात पडली आहे त्याच्या प्रेमात जर माझा होणारा नवरा पडत असेल तर हा मला इतका आवडतो असं मला झालं. आणि ना मी रसिकाला, मी सुरुवातीला नाटक पाहिल्यानंतर एक ऑफर दिली होती. ऑफर म्हणजे कसं, वचनच दिलं होतं मैत्रीतलं. तिला मी म्हटलं होतं हे इतकं सुंदर नाटक आहे आणि तुम्ही इतकं अद्वितीय काम करता की मी ह्या नाटकासाठी आणि तुमच्यासाठी काय करू. मी फार तर छान स्वयंपाक करीन, तुला पार्टी देईन, गिफ्ट घेऊन येईन, आणि ह्याच्या पलीकडे हे नाटक तयार आहे, तर मी काय करू. तर मी रसिकाला सांगितलं तर रसिका तू हे नाटक हिंदी आणि इंग्लिशमध्ये कर आणि मी ते प्रोड्यूस करीन, आणि तू खूप पैसे खर्च कर, प्रोडक्शन व्हॅल्यू बेस्ट असली पाहिजे या नाटकाची, आणि ती जबाबदारी माझी. तू फक्त किंमत सांगायची की मी पैसे आणि चेक देणार तुला. तर रसिकांनी खूप हसून हो हो असं म्हणून मला एक मिठी मारली होती तेव्हा. पण मला असं म्हणतानाही आवडत नाही की ते माझं स्वप्न अपूर्ण राहिलं, कारण रसिका आपल्यात नाही आहे. म्हणजे आपल्या ज्यांना कोणाला मराठी नाटकं किंवा रसिकाचं काम ज्यांनी ज्यांनी पाहिलेलं आहे त्यांना प्रत्येकाला वाटेल की यार ती हवी होती. आणि त्याच्याबद्दल जास्ती आपण कुणीच बोलू शकत नाही, कारण खरंच गलबलून येऊ शकतं कोणालाही, तुम्हालाही किंवा मलाही. ते नाटक बंद झालं, त्या नाटकावरच पडदा पडला, कारण रसिका आपल्यातनं निघून गेली. आणि मी तर गप्पच झाले होते, कारण फार आवडती अभिनेत्री, अतिशय आवडती मैत्रीण आणि दिलखुलास जिंदादिल माणूस आपल्यातनं हरपून गेलं. पण ना नंतर खूप दिवसांनी, महिन्यांनी किंवा वर्षांनी आय थिंक
मिलिंद फाटकचा मला फोन आला. कधीच फोनवर बोलण्याचा किंवा एकमेकांना मेसेजेस करण्याचा प्रश्न आला नाही. मिलिंद फाटकचा फोन होता तर मी घेतला. म्हटलं हॅलो. तर मिलिंद फाटक उर्फ नाईट रायडर मला म्हणाला की सोनाली, मला व्हाईट लिली पुन्हा करायचं आहे. आणि माझ्या मनात उत्तर तयार व्हायलाच लागलं होतं की बेस्ट तू कर, कारण मी रसिकाला प्रॉमिस केलं आता जर ते पुनरुज्जीवित व्हायचं असेल नाटक तर मी प्रोड्यूस करते. त्याच्या पुढे मिलिंद हे मी काहीच म्हणले नव्हते, हे मनात विचारचक्र सुरू झालं होतं. त्याच्यात मिलिंद मला म्हणाला तर व्हाईट लिली मला पुन्हा करायचं आहे, तर तू व्हाईट लिली करशील? आणि मी त्याला म्हणाले हो नक्की, मीच नक्की करणार आहे. मला अजूनही कळत नाही की मी हे कसं काय घडाघडा बोलत गेले, कारण मला माहिती आहे रसिका किती ताकदीची अभिनेत्री होती, तिचं टायमिंग काय होतं आणि ती ध्रुवतारा आहे, तिच्यासारखं कुणीच नसणार आहे. पण मला असं वाटलं की आमच्या एका मैत्रिणीसाठी, तिच्या स्पिरिटसाठी जर एखादं नाटक परत करणं, कारण तिला कितीही क्लिशे वाटलं तरी शो मस्ट गो ऑन हे आपल्याला प्रत्येकाला पटणारं आहे. तर तिच्यासाठी तिला कधीच आवडणार नाही लोक असे दुःखात बसलेत आणि आता ते नाटक बंद गेलं आहे, त्याचे ट्रंकांना कुलपं लागलेली आहेत प्रॉपर्टीला वगैरे, तिला मुळीच आवडलं नसतं. त्यामुळे मला असं वाटलं की हो भले मी हरीन, भले माझी तुलना होईल, लोक मला म्हणतील की रसिकाच छान करायची, सोनाली ठीक आहे तुला जमत आहे, नाही जमत आहे, अजिबात जमत नाही आहे. मी सगळ्या प्रतिक्रियांना त्या मिलिंदच्या फोनवरच तयार झाले. आणि मला असं वाटलं की माझ्या अत्यंत आवडत्या कलाकाराला सल्यूट म्हणून मी ही भूमिका केलीच पाहिजे. आणि ते जे एक फक्त तिला आणि मला माहिती असलेलं वचन होतं ते आत्ता मी निभावलं पाहिजे. आणि त्यातून माझ्यातल्या खऱ्या खऱ्या प्रोड्युसरचा किंवा सोकुल या माझ्या बॅनरचा जन्म झाला. कारण तोपर्यंत मी खूप नाटकं, सिनेमे किंवा कवितांचे कार्यक्रम ह्या सगळ्यात मी पैशाची इन्व्हेस्टमेंट केलीच होती. बहुतेक माझ्या सगळ्या कलाकृतींचे कपडे, कॉस्ट्युम्स, मेकअप, लुक्स हे सगळे माझे आहेत. अनेकदा प्रॉपर्टीसुद्धा, कारण माझ्या काही मित्रमैत्रिणींच्या नाटकाला माझ्या घरून खुर्च्या, टेबलं असं काय काय मी पाठवत असायचे, फ्लॉवर पॉट्स वगैरे. पृथ्वीत प्रयोग असला तर हमखास. तर ह्या सगळ्या खेळकर प्रोडक्शन हाऊसला एक छान शिस्तशीर लुक आला व्हाईट लिलीमुळे. तेव्हा मी एक प्रोड्युसर म्हणून उभी राहिले आणि मला खूप आनंद होतो आहे की ते नाटक ज्याच्यावर माझं प्रेम होतं ते मी करू शकले. आणि फक्त मराठीतच नाही, मराठीचे 100 प्रयोग झाल्यानंतर आम्ही असं ठरवलं की का फक्त मराठीत का. आणि माझ्या फार मनात होतं, एनिवे मी रसिकालाच म्हणाले होते की हे मराठीच्या पलीकडे पोचलं पाहिजे नाटक. त्यामुळे मी असं ठरवलं की आता हिंदी आणि इंग्लिश. तेव्हा मी मिलिंद फाटक जो माझा को ॲक्टर, दिग्दर्शक आणि लेखक पण आहे त्याच्याशी बोलले. आणि आम्हाला ऑफर्स खूप येत होत्या की तू कर सोनाली आणि तुम्ही हे नाटक आम्हाला देऊन टाका, सोनाली तू काम कर आणि आम्ही एक वेगळा अभिनेता घेतो तुझ्याबरोबर, किंवा टेक्निशियन्स हे नकोत, आम्हाला ग्रँजर पाहिजे आमच्या सेटमध्ये किंवा अमकं तमकं, असं बरंच काही काही ऑफर्स खूप येत होत्या. पण आम्हाला असं वाटलं की प्रोड्युसर म्हणून मला असं वाटलं की हे तर आपण कधीही करू शकतो, पण फक्त मिलिंदसाठीच नव्हे तर माझ्या सगळ्या टेक्निशियन्ससाठी व्हाईट लिली हा खूप एक इमोशनल प्रवास आहे. ते सगळेजण ह्या नाटकाच्या बाबतीत खूप हळवे आहेत, खूप पॉझिटिव्ह आहेत. तर मलाच कुठेतरी सहन होईना की त्यांना असं म्हणणं की चंद्रू, आतिश, गुरु किंवा सगळी आमची माणसं की तुम्ही पुढच्या प्रयोगाला येऊ नका, कारण पुढचा प्रयोग हिंदीत आहे, तेव्हा एक वेगळे पॉश कोणीतरी टेक्निशियन्स येणार आहेत आणि थँक्यू व्हेरी मच, तुम्ही मराठीत काम करत राहा, असं मला वाटलं नाही मी म्हणू शकीन त्यांना कधी. त्यामुळे मी असं ठरवलं की मी हे नाटक हिंदी इंग्लिशमध्ये करणार आणि तेव्हा सगळीच्या सगळी हीच टीम असणार. मला हा खूप धाडसी निर्णय वाटतो, स्वतःच्या निर्णयाचा प्रचंड अभिमान वाटतो की मी हे ठरवलं. आज व्हाईट लिली अँड नाईट रायडर घेऊन आम्ही जगभर फिरतो आहे. फारच मस्त प्रयोग सुरू होते, पण आत्ता सध्या व्हाईट लिलीने थोडासा पॉज घेतला आहे, म्हणजे विराम. त्याला कारण आहे, खूप छान कारण आहे. ते म्हणजे व्हाईट लिलीमधला माझा जो नाईट रायडर आहे
तो एक अप्रतिम फिल्म करतोय. त्या फिल्मचं नाव आहे अगं बाई अरेच्चा 2. मिलिंद माझा को ॲक्टर आहे अगं बाई अरेच्च्यामध्ये आणि आत्ता सिनेमाचं प्रमोशन चालू आहे. त्यामुळे आज नाशिकमध्ये, उद्या औरंगाबादमध्ये, परवा पुणे, मग मुंबई, बॅक टू नागपूर अशी मी फिरतीवर आहे रोज. मला ना छान फोकस्ड काम करायला आवडतं. मला असं नाही आवडत की जरा थांबा, सिनेमाचा प्रीमियर आहे पण जरा माझा प्रयोग आहे 4 वाजताचा, तो मी पूर्ण करून मग तिकडे येते. कशालाच आपण न्याय देऊ शकत नाही. प्रयोगाचा दुसरा अंक सुरू झाला की धडधड की अरे आपल्याला पोचायचं आहे, कपडे बदलायचे आहेत, हेअरस्टाईल बदलायची आहे. आणि उलटं सिनेमाच्या कामांच्या तिथे की अरे संपवा आता इंटरव्ह्यूज, मला प्रयोग आहे, मला जायचं आहे. छान एका वेळी एक काम करावं. माझी अख्खी टीम अगंबाई अरेच्च्याची तशीच आहे. म्हणजे सगळे एका माळेचे मणी आहेत. ह्या सिनेमावर प्रेम करणारे निघालेत सगळेजणं. माझा दिग्दर्शक प्रोड्युसर केदार शिंदे, माझे दुसरे प्रोड्युसर नरेंद्र फिरोदियाजी, माझे सगळे डार्लिंग ॲक्टर्स. यांचं सगळ्यांचं तसं झालं आहे आमच्या अगंबाई अरेच्चा 2च्या बाबतीत की आम्ही ना आमचं जे काही काम चालू होतं त्यातनं एक थोडासा ब्रेक घेतला आहे आणि आम्ही छान लक्ष केंद्रित केलं आहे आमच्या सिनेमाच्या प्रमोशनवर. तुम्ही माझ्यावर लक्ष केंद्रित करा, कारण मी जे काही प्रमोट करते ते जाऊन नंतर तुम्हाला बघायचं आहे. काय अगं बाई अरेच्चा